तर मग मित्रांनो आता आपण शेतातून घरी आलेलो होतो. घरी येऊन आपण केलं जेवण केलं मित्रांनो. आता दिवसाचे वाजले 10. आपला ब्लॉग झाला होता स्टार्टिंग. तर चला मग जाऊया खाली म्हणजे आपल्या शेतामध्ये. मित्रांनो आता मी चाललो आहे माझ्या शेतामध्ये खाली. तर खाली काय करायचं काय नाही हे तर तुम्हाला खाली गेल्यावर समजा. खाली मग कोण म्हणतो की कारण की मित्रांनो हे जे वातावरण दिसतंय ना हे सगळं खाली खाली अशी लोक म्हणतात. ते बघू शकता आमचे घर आहे ना ते टेकड्यावर आहे आणि माझं दुसरं शेत आहे ते बी टेकड्यावरच आहे. त्याच्यामुळे मी खाली खाली इकडचं म्हणत असतो. तर मित्रांनो चला मग हे बघू शकता आपल्या शेतात जाण्याचा रस्ता. मित्रांनो आता चालू आहे टाईम झालेला आहे मित्रांनो. आता लगभग 11 आपल्या शेतामध्ये खाली आलेलो आहे आणि खाली येऊन आपल्याला काय काम करायचं ते आता स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आता आपली इथं चालू आहे मिरचीमध्ये काहीतरी काम तर काय चालू आहे काम तर काही नाही समजा. आता मित्रांनो तर थोडंफार काम आहे ते करायचं आहे. हो मित्रांनो आता इथं आपलं काम झालेलं आहे. आपण चालू आता घराकडे कारण की मला लागली भूक. तर मग आता चला घरी जाऊन करूया जेवण. मग मित्रांनो मी आता आलतो शेतात गेलो होतो. शेतातून घरी आलो. घरी येऊन चाललो आता दुसऱ्या शेत. मी आता मित्रांनो बघू शकता की आपण इतक्या लांब गेलो होतो तिकडे खाली ते पाण्याकडे दिसतंय तिकडं. तर मग चला आता आपण चालू आता आपल्या शेती कारण की आपल्याला आता काय काम करायचं आहे काय नाही इथे शेतामध्ये गेल्यावरच समजेल. तर मग मित्रांनो आता आपण आपल्या शेतामध्ये आलो आहे आणि बघू शकता आपली मोटर. आता इथं आपण चालू करून बघूया की आपली मोटर चालू होते का नाही. तर आपल्या भिजवायचा मित्रांनो लसूण भिजवताना मी तुम्हाला दाखवतो की लसूण कसा भिजवत असते कसा. हे आहे मित्रांनो माझं जांबाचं झाड. बघू शकता आपण याला अजून पण जांभा नाही आली मित्रांनो. गद्याच्या पोटच्या रोह्यान सगळे जांभच खाऊन घेतले होते. हे बघू शकता आता फायनली आपली मोटर ते चालू झालेली इकडे बघू शकता तुम्ही. आणि इकडे बघू शकता मोटर चालू झालेली फायनली आपली. तर आपण आता इथं भेजून घेऊ मित्रांनो आपला लसूण. तर त्याला मग लसूण पाणी देणं बी चांगलं होतं कारण की खूप सारा लसूण आपला जो आहे तो सुकला होता. तर याला मी आता पटपट भिजून घेतो आणि मग आपण बोलूया नंतर लसूण भिजवणं झाल्यावर. नाही तर लसूण भिजवताना पण मी तुम्हाला मेन गोष्टी सांगतो. तर बघू शकता तुम्ही की इथं आता पहिलं बारं जे आहे ते भिजवणं झालेलं आहे आणि आता दुसऱ्या बारामध्ये आपण आता पाणी लावत आहे. तर मित्रांनो आता ते बारं भिजवणं झालं म्हणजे आता हे बारं भिजवणं बी होणारच आहे. हे झाल्यावर हे झाल्यावर ते असे 4-5 बारे मित्रांनो. ते एकदा पटपट भिजून घेऊया आणि मग बोलूया तुम्हाला स्पष्टशी. तर चला मग मित्रांनो लावूया आता दुसऱ्या बारात पाणी. हे बघू शकता तुम्ही हे बारं चालू आहे. अजून ते भिजलेलं नाही आहे पण ह्या बारामध्ये बी पाणी येणं चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो आपल्याला काय करायचं काय नाही युनिक गोष्ट तुम्हाला त्याच्यानंतर सांगणार आहे की हे बारं झाल्यावर ते बारं झालं ते बारं मित्रांनो असं आपली जिंदगीत चालू राहणार आहे. तर चला मित्रांनो करूया स्टार्टिंग. मित्रांनो मग आता मी चाललो इकडं कारण की तिकाच आणायचं आहे. तिकाच कशासाठी आणायचं आहे तर मित्रांनो आपल्याला काय करायचं माहिती का एका बाऱ्यामध्ये पाणी राहत नाही ते पाणी जाते मित्रांनो वाहून. तर ते वाहून न जावं म्हणून आपण चालू आहे तिकाच आणायसाठी. तर तिकाच आणायचा एक नाली खांदायची आणि ते माती बरोबर त्या बाऱ्यावर टाकून देऊ. दाखवतो मी तुम्हाला कसं कसं करायचं. तर चला मग आता तिकाच घेऊन जाऊ एकदा पट्ट. मग मित्रांनो आता आपण आलो आपल्या खोपेमधून घेऊया तिकास. हे बघू शकतो इथे तिकास आहे मित्रांनो. हा आपण आता घेतलेला आहे आणि आता आपण जाऊया खाली. तर मित्रांनो बघू शकतो तुम्ही इथं कुत्रे बी डॉगीला आता बाहेर काढू कारण की त्यानं आपल्या याच्यावर कब्जा केलेला आहे आणि त्याला एकदा बाहेर काढून देऊया जेणेकरून मग आपण तिकडे जाऊ शकतो. मित्रांनो आता आपण इथं आलेलो आहे आणि इथं येऊन आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो. हे जे लसणाचं बार दिसतं तुम्हाला याच्यात पाणी थांबत नाही आहे. हे पाणी मित्रांनो आता इथं आलेलं हे सगळं इकडे खाली वाहून जाते आणि ते आपल्याला काहीच कामी येत नाही. तर मित्रांनो आता इथं आपल्याला खांद्याची एक नाली. तर चला मग पटपट इथं नाली खांदून घेऊया आणि मग बघू इथं पाणी कसं थांबत नाही. तर मित्रांनो बघू शकतो की आपलं पाणी आता 4-5 चौथ्या नंबरच्या बाऱ्यामध्ये इथं आलेलं आहे आणि इथं आलेलं आहे. तर मग आता इथं बिया आलेलं आहे आणि हे आपल्याला करायचं मित्रांनो पॅक कडी बंद पॅक. चला इथं खांदो एक नाली पटपटा. तर मग मित्रांनो आता आपली नाली जी आहे ती आता पूर्णपणे खांदत नाही झालेली अर्धी झालेली ना अर्धी नालीतला मित्रांनो आपण पाणी काढून राहिलो होता. आपलं ते माती काढून राहिलो नाली करून राहिलो मोकळी. तर मित्रांनो आता खूप येतं आपलं लसूण तो पाहू शकतो कसं कुपोषित पाणी झालेलं आहे. तर पाणी नाही त्याला. तर चला मग पटपट नाली खांदून घेऊया आणि पटपट याच्यातली माती बाहेर काढून घेऊया आणि जेणेकरून याच्यात बी पाणी सोडूया जेणेकरून आपलं बारीत आहे. त्यामुळे मित्रांनो आता आपण आहे ना शेवटच्या बाऱ्यामध्ये पाणी लावलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही की आता आपलं जे शेवटचं बारं आहे ते आता पूर्णपणे भरत आलेलं आहे मित्रांनो. आणि आता हे बारं भरलं की आपलं खाली पाणी जाणार आहे आणि आपण जो प्रयोग केला मित्रांनो तो जर सक्सेसफुल झाला तर लई चांगली मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो बघू शकता पाणी फुल स्पीडनं चालू आहे आणि आपलं जे चौथं बारं आहे मित्रांनो आता हे तर ते फुल भरत आलेलं आहे आणि हे आपण टाईमपास म्हणून लावलेलं होतं बारं.
तर ते बी आता त्याच्यामध्ये बी पाणी चालू आहे बघू शकता. आणि आपल्या नालीमध्ये बी पाणी येणं चालू झालेलं आहे बघू शकता तुम्ही. थोडं थोडं येणं चालू झालेलं आहे. आता याला आपण पूर्ण भरून घेऊ मित्रांनो. बघूया याच्यात किती मोठं पाणी बसू शकतं आणि किती मोठं नाही. तर चला मग तुम्ही काय व्हिडिओचा एन्जॉय मी करतो मित्रांनो. भारी तयार. चला मग करूया फुल. आपलं जे 12 होतं शेवटचं ते बी आता भरलेलं आहे बघू शकता तुम्ही. भरपूर पाणी झालेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. हे बघा मित्रांनो भरपूर पाणी भरलेलं आहे. फक्त इतकं राहिलं आहे कोल्ड तर तिकडं पाणी वाया चाललं आहे ना मित्रांनो. आपला प्लॅन फेल झाला आहे. तर चला मग मोटर बंद करून टाकूया. हे इतकं राहिलं आहे ते तितकं पाण्यात भिजून जातं आहे. आणि आपल्याला आता टमाट्यामध्ये पाणी चालू करायचं. तर चला टमाट्यात पाणी चालू करून देऊया. चला भेटूया. जवळ आलेलो आहे हे बघू शकता. आपली ही मोटर आहे आणि हो पाईप आहे मित्रांनो आपल्या टमाट्यात पाणी देण्याचा. आता चला हे एकदा पाईप जोडून घेऊया आणि पटपट याच्यात पाणी लावून देऊया. कारण की लाईनीचा काही भरोसा नाही आहे. लवकरात लवकर जोडून घेऊया आणि लवकरात लवकर पाणी चालू करूया. मित्रांनो जोडजाड झालेली आपली आणि आता आपण केली मोटर चालू. कारण की आपल्या आता पाणी देणं चालू आहे मित्रांनो आपल्या टमाट्याला. तर एकदा कॉक फिरून घेतो मी तलचा. कारण की तलचा कॉक बंद आहे. तर मग आपल्या टमाट्यात जे आहे ते पाणी जाणार नाही आहे. तर मग चला एकदा कॉक फिरून घेऊया आणि जाऊया डबल आपल्या टमाट्यात. मग मित्रांनो मी आता इथलचा कॉक आहे जो फिरून दिलेला आहे. आणि आता आपण जाऊन बघूया की आपल्या टमाट्यात पाणी चालू आहे की नाही. तर चला मग भेटूया डायरेक्ट टमाट्यामध्ये. तर मग मित्रांनो आता आपण नेटमध्ये आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही की आता इथून आपल्याला काहीच काम करायचं नाही आहे. तर आपल्याला फक्त काय करायचं आहे की कुठं कुठं पाणी लिकेज होतं आहे, कुठं कुठं पाणी पण. कारण की हे बघू शकता की आपला प्लॉट भारी आहे. तर मग त्याच्यामुळे पाणी चालू दे नाही. तर चला मग एकदा. तर मग आता आपण ते जोडून घेतलेलं आहे आणि बघूया आता की इकडं पाणी येतं का नाही. इथं मित्रांनो भरपूर नळ येतं. इथं कमी पडणार आहे बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो पाणी चालू झालेलं आहे. तर मग मित्रांनो याला काय काय सोडायचं आणि काय काय नाही हे तर मित्रांनो हे जरा 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 पाण्यात पण येऊ राहिलं. आणि पण मित्रांनो मला समजा ना की झाडं कायामुळं जायला लागलीत. मग मित्रांनो चला मी जातो कंटिन्यू याल पाणी तो तुम्ही सूर्य डुबतानाचा आनंद घ्या. मित्रांनो आपलं जे पाणी आहे ते कंटिन्यू इथं चालू आहे. आणि चला आता आपण एक काम करूया की जिथे जिथं पाणी पडत नाही येण्याचे कामं. तर मग चला हे पाणी चालू आहे आपलं. जिथं जिथं झाडं नाही मित्रांनो तिथे तिथं झाडं आपण बसूया म्हणजे टाकूया. असून काहीच फायदा नाही. तर मग आपण त्याला एकदा झाकून टाकूया जेणेकरून आपलं जे पाणी आहे ते मस्तपैकी इथं चालू राहील. असेच बेड पाहिजे मित्रांनो. लहान लहान लवकर वल्ले होतात आणि लवकर फायदा होतो. तिथेच आपल्याला पाणी पाडण्याची गरज आहे. इकडे बघू शकता तुम्ही मित्रांनो फरक इथं मल्चिंग नाही टाकेल ना आपण. तर मी इथं बघू शकता किती लवकर कोल्ड झालेलं आहे इथं. तर मग चला मित्रांनो काहीतरी युनिक आयडिया घेऊन आपण काहीतरी करूया. मित्रांनो हे झाडाचं आपलं तसं राहिलेलं आहे. साहेब जर आला तर मरणाचा बोलून आपल्याला. तर मग मित्रांनो आता चालू आहे. तर मग मित्रांनो आता हे झाडं जे मी जे आणलेत ते आता आपल्याला अशा अशा ठिकाणी लावायचे आहेत मित्रांनो जिथं आपल्याला काहीच नाही तिथं. तर चला एकदा हे पटपट झाडं लावून घेऊया आणि भेटतो. मित्रांनो इथं चालू आहे आपल्या नेटात पाणी. तर नेटात पाणी चालू आहे मित्रांनो. इथं बघू शकता की इथं ओव्हर फ्लो काढलेलं आहे आपण. त्याच्यामुळे तिकडे प्रेशर जास्त येत नाही आणि याचा लई मोठा फायदा आहे मित्रांनो. कारण की आपल्या मोटरीवर लोड येत नाही आहे. तर चला आता मोटरी बंद करायचा टाईम झालेला आहे आणि आता आपल्याला करायचा मित्रांनो व्हिडिओ बंद. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. एकदा मित्रांनो आपल्या झाडाला एकदा पाणी टाकून देऊया. 4-5 बाटल्या घेऊ पाणी टाकून देऊया पटपट. नाही तर मग बघूया दुसरं काहीतरी. तर चला ब्लॉग एंडिंग करूया. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया उद्या.